आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सारंग, मी लेप घेऊन आले होते. लेप सावली घेऊन येणार होते ना, ती कुठे? हो अरे, तीच आणणार होती, पण तिला काहीतरी काम आलं अचानक, सो तिने मला सांगितलं. लावू ना? लाव. मला आठवतंय की असंच एकदा गुंडांनी आपल्यावर हल्ला केला होता जेव्हा आपण एकत्र होतो. तेव्हा तू असं धाडस का नाही दाखवलंस? कारण तेव्हाची असमी वेगळी होती. तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतेय. ती अस्मी नेली कधीच. त्या जगन्नाथच्या नादी लागले म्हणून 4 महिने त्याने मला कैदेत ठेवलं. खूप यातना भोगले मी, पण त्यातून खूप शिकले. मला वाटलं नव्हतं आपण पुन्हा भेटू, पण माझी इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग होती. म्हणून मी आले परत तुझ्याकडे. सारंग, या घरात मी जे काही वागले, जे काही केलं, मी फक्त तुझा विश्वास मिळवण्यासाठी केला. सो सॉरी. सारंग, मला माहिती आहे सारंग, तू टाळतोस मला. तुला माझ्या जवळ यायचं नसतं, माझ्याशी बोलायचं नसतं. तूही काय करू शकतोस. एवढं सगळं घडल्यानंतर तू कसा विश्वास ठेवशील ना माझ्यावर? आय गेट इट. इट्स फाईन. मी एक काम करते ना, मी का राहते या घरात? मी जाते निघून. कारण जर मी तुझीच होणार नसेल तर इथे थांबून काय उपयोग? मलाही माझं लाईफ बघायला हवं. कारण हे सगळं आता मला सहन नाही होते. हे बघ अस्मी, तू या घरात आसरा मागण्यासाठी आले होतेस आणि माझ्या आईने तुला आसरा दिलाय. जोपर्यंत तुला बाहेरच्या जगात सेफ नाही वाटत, तुझं आयुष्य सुरळीत सुरू होत नाही, तोपर्यंत तू या घरात राहू शकतेस. या घरात राहण्याची परवानगी तुला माझ्या आईने दिली आहे. सो इथून जा असं सांगणारा मी कोण आहे? गुड नाईट. सारंग, मला जा म्हणायची वेळ येणारच नाही तुझ्यावर. कारण तुझं लग्न खूप काळ टिकणार नाहीये. लवकरच सावली तुला कायमची सोडून निघून जाईल. माझ्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही तुझ्याकडे. मग तूच म्हणशील थांबस मी म्हणून. बहुतेक ना तू मला सिरियसली घेतलं नाही असून. तुला बोललो होतो ना मी, त्या सारंगपासून लांब राहायचं, अंतर ठेवायचं. तू ना त्या सारंगला आज लेप लाव. बघ आज त्याचा शेवट करतो का नाही ते.
सावली, एक विचारू का? विचारा ना वैरी. मला असं जाणवलंय की तू सारंगपासून लांब पळतेस. काय कारण? काही नाही. मग काल रात्री तू लेप लावायला का नाही आलीस? बरं, आता एक काम करा, दोघांनी मार्केटला जाऊन भाजी घेऊन या. नको, मी चहा बनवते ना, तुम्ही जा ना. पाहिलंस, नक्की काहीतरी मनात चालू आहे, पण काय चालू आहे ते नाही सांगणार. सावली, असं वागलीस तर कोणालाही असंच वाटेल ना की तू त्याला टाळतेस म्हणून. काय झालंय? का जायचं नाही तुला त्याच्यासोबत? चिडलीस का त्याच्यावर? नाही वहिनी, चिडण्यासारखं त्यांनी काही केलंच नाहीये. मग मला आता काही ऐकायचं नाही. दोघांनी जा आणि मार्केटला जाऊन भाजी घेऊन या. नाही तर घरातले सगळे उपाशी राहतील, कळलं? अगं चल ना, काय हट्ट धरून बसली आहेस? उपाशी राहतील सगळे, चल ये. येते मी. जेवायला आले होते इथे हो. ते सारंग सर. काल रात्री सावली इथे आली होती ते सारंग पासून लांब राहण्यासाठी की ते जेवणाचा ताट दुसऱ्या कोणाला तरी द्यायला आली होती? काही कळत नाहीये.